प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जर आपण पाहिलं तर 6 दिवसांपासून त्यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। काही वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांसोबत त्यांचं फोनवरून चर्चा झाली। स्वतः पालकमंत्री बावनकुळे या ठिकाणी आलेले आहेत। त्यांच्यासोबत काय चर्चा झाली आपल्यासोबत सुद्धा बच्चू कडू आहे। भाऊ काय चर्चा झाली, काय सांगणार, काय निर्णय बावनकुळे साहेबांनी किंवा मग मुख्यमंत्र्यांनी? मुख्यमंत्र्यांनी जो माझ्यावर फोनवर बोलणं झालं, त्यांनी दिव्यांगाचं मानधन वाढवणार हे ठाम आहे। कर्जमाफी आम्ही करणारच आहोत, पण वेळ आता सांगता येणार नाही असं म्हटलं। त्या संदर्भात समिती गठीत करून येणारे अहवाल कसे आहे, काय पद्धत आहे, त्याला वेळ लागते, ते लगेच काही करता येणार नाही। त्या संदर्भात या दोनही गोष्टीत किंतु परंतु आहे, ते उद्या आम्ही बसू आणि मग निर्णय घेऊ। अजितदादा देखील काल अकोल्यामध्ये म्हणाले की कर्जमाफी करायची आहे, परंतु वेळ अजून सांगितला नाही। बावनकुळेंनी देखील यापूर्वी म्हटलेलं आहे की आम्हाला कर्जमाफी करायची आहे, परंतु वेळ सांगितला नाही। काय सांगणार शेतकरी? खरं तर कर्जमाफीची आता सुरू झालेली आहे, प्रोसेस सुरू झालेली आहे। हे आंदोलनाचा एकंदरीत विषय आहे, कारण हे आपण आंदोलन केलं नसतं, त्याच्यामुळं काय कसं समोर जायचं त्याच्यातले काही आमचे उत्तर आहे, ते पुन्हा मुख्यमंत्र्यांसोबत बोलू आणि मग नील करू। उपोषण किती दिवस चालणार आहे, काय निर्णय तुम्हाला विनंती केली आहे उपोषण सोडण्याची? आम्ही निर्णय घेऊ। उद्या आंदोलन होणार का? 15 तारखेचा चक्काजाम? त्या निर्णय होईपर्यंत, बैठक होईपर्यंत कोणतंही आंदोलन होणार नाही। बैठक झाल्यानंतर जर आंदोलन समोर करायचं ठरलं तर मग मात्र निर्णय आम्ही घेऊ। ज्या ज्या लोकांनी तुम्हाला पाठिंबा दिला आहे, शरद पवार असतील, काँग्रेस, सर्व पक्षांशी तुम्ही बोलणार का? हां, नक्की बोलू। ज्या ज्या पक्षाच्या लोकांनी पाठिंबा दिला त्या पक्षाच्या लोकांशी बोलू आणि त्यानंतरच उपोषणासंदर्भात निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया बच्चू कडूंनी दिलेली आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।